खत याच्या काही प्रक्रिया करून त्याच्यामध्ये जीवामृतचा जर वापर केला आणि रत्नप्रभा यांच्याकडून जर आपण मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला लागणारं जे खत 1 एकरासाठी 5-5, 6-6 ट्रेलर लागतात ते एका ट्रेलरमध्ये पण आपलं काम होऊ शकतं. कारण खतामध्ये ह्युमसचं प्रमाण पाहिजे, त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब पाहिजे. ह्या गोष्टी जर त्याच्यामध्ये आल्या तर हे साध्य होणार आहे. म्हणून जनावरांचं कच्चं शेण डायरेक्ट जमिनीत टाकण्याने कुठलाही फायदा होत नाही. कारण आपल्यालाही सर्वांना माहिती आहे की शेणामध्ये मिथेन नावाचा गॅस असतो. तुम्ही ते जर शेण तसंच शेतामध्ये जर टाकलं तर ॲटोमॅटिक शेतामध्ये मिथेनमुळे उष्णता निर्माण होणार आहे आणि त्याचा एक दुष्परिणाम असा होतो की किडीला जन्म देते. म्हणून आपण ऐकतो बऱ्याच वेळा की ज्यांनी शेतामध्ये शेणखत डायरेक्ट टाकलं त्या शेतामध्ये उंडीचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे आपण होऊन त्या जमिनीमध्ये उंडी पेरलेली असते. म्हणून काही शास्त्रीय पद्धती आहेत. सेंद्रिय शेती करण्यासाठी खूप अभ्यासाची, कष्टाची आणि सचोटीची गरज आहे. त्या गोष्टी जर शेतकऱ्यांनी पाळल्या तर आपण एक 5 वर्षामध्ये रासायनिकपासून पूर्ण बाजूला जाऊ. कारण सेंद्रियमध्ये एवढी ताकद आहे, फक्त त्या गोष्टी आपण अवलंबात आणत नाही किंवा ते कष्ट घेण्याची आपली इच्छा नाही आहे आणि त्याच्यामुळे सगळे तोटे होतात.